नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। शेतकरी मित्रांनो, गहू पिकात तिसरी आणि शेवटची फवारणी घेत असताना कोणते घटक या फवारणीमध्ये आपण वापरले पाहिजे, तसेच आपण शेवटची फवारणी ही गव्हाच्या कोणत्या अवस्थेमध्ये केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या गहू पिकात त्या ठिकाणी फायदा होईल व आपले उत्पन्न वाढेल। या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, गहू पिकामध्ये आपण शेवटच्या फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला 60 ते 70% उंबी अवस्था असताना शेवटची फवारणी करायची आहे। तर या अवस्थेमध्ये का, तर मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला गहू पिकात काळा मावा असेल, रस शोषक किडी असेल, तसेच तांबेरा असेल, अशा रोगांपासून व किडींपासून संरक्षणाकरता आपण या अवस्थेमध्ये शेवटची फवारणी या ठिकाणी घेणार आहोत आणि ही शेवटची फवारणी घेणे खूप गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला कीटकनाशक वापरत असताना रोगर या कीटकनाशकाचा वापर या फवारणीमध्ये करायचा आहे। मित्रांनो, रोगर वापरत असताना तुम्हाला याचे प्रमाण 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी 35 मिली आपण या ठिकाणी वापरू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण नागार्जुना या कंपनीचे प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा देखील वापर या ठिकाणी करू शकतो। याचे प्रमाण देखील तुम्हाला 35 मिली प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी वापरायचे आहे। याच्या वापराने तुम्ही गहू पिकातील काळा मावा व रस शोषक किडीचे 100% नियंत्रण करू शकता। मित्रांनो, तुम्हाला रोगर किंवा प्रोपेक्स सुपर या दोन्हीपैकी कोणतेही एकच कीटकनाशक तुमच्या गहू पिकात वापरायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला गहू पिकात जो काही तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या बुरशीनाशकांचा वापर या ठिकाणी करायचा आहे। बुरशीनाशक वापरत असताना आपल्याला एंडोफिल या कंपनीचे M45 या बुरशीनाशकाचा वापर आपण आपल्या गहू पिकात करू शकतो। मित्रांनो, याचा वापर तुम्हाला 30 ते 35 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण टील या बुरशीनाशकाचा देखील वापर आपल्या गहू पिकात करू शकतो। याचा देखील जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या गहू पिकात पाहायला भेटतो। मित्रांनो, याचा वापर 15 मिली करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही UPL या कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा देखील वापर तुम्ही करू शकता। या बुरशीनाशकाचा देखील जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या गहू पिकात पाहायला भेटतो। मित्रांनो, याचा वापर तुम्हाला 30 ते 35 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी तुमच्या गहू पिकात करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला या 3 बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा वापर तुमच्या गहू पिकात करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उंबी भरण्यासाठी, म्हणजे दाण्याचं वजन आणि आकार वाढण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा वापर इथे तुम्ही करू शकता। याचा जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या गहू पिकात तुम्हाला पाहायला भेटतो। मित्रांनो, याचा वापर करत असताना 30 ते 35 मिली प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 05234 या वॉटर सोल्युबल खताचा देखील वापर तुम्ही तुमच्या गहू पिकात करू शकता। तुम्हाला याचे प्रमाण 80 ते 100 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही गहू पिकात तिसरी व शेवटची फवारणी घेतली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या गहू पिकात फायदा त्या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, तुमचे उत्पादन देखील त्या ठिकाणी वाढणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।